महाराष्ट्रातल्या अनेक भागात येत्या 24 तासात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता। मध्य महाराष्ट्र, घाट आणि दक्षिण कोकणात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा अंदाज। राज्यातील धरणांच्या पाणी पातळीत घट, सर्वच धरणातील पाणीसाठा 30 ते 40% आसपास। नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात सध्या 26 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा। पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन। सांगलीकरांसमोर पाणी टंचाईचं संकट, जिल्ह्यातील चांदोली धरणात अवघा 6.66 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। अहमदनगर जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे भूजल पातळी खालावली, जिल्ह्यात 268 टँकर्सना पाणी पुरवठा। 13 मे रोजी होणाऱ्या मतदानावर अवकाळी पावसाचं सावट, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाचा अंदाज। ठाणे महानगरपालिका हद्दीत 4297 इमारती धोकादायक स्थितीत। पावसाळ्यात इमारती पडून दुर्घटना घडल्यास आम्ही जबाबदार नाही म्हणत पालिकेनं हात झटकले। चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान शनिवारी मध्यरात्री 3 तासांचा ब्लॉक। मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यानच्या लोकल रद्द। पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान वानखेडे उड्डाणपुलाच्या मुख्य गर्डरच्या कामासाठी ब्लॉक। सीएसएमटी येथे शुक्रवार शनिवार रात्रकालीन ब्लॉक, लोकल रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल। कोकण रेल्वेवरील निवसर ते राजापूर रोड विभागादरम्यान आज ब्लॉक। सावंतवाडी रोड ते दिवा, सीएसएमटी मडगाव जनशताब्दी आणि सीएसएमटी मडगाव तेजस एक्सप्रेस खोळंबणार। 10वीच्या परीक्षेसाठी राज्य मंडळाकडून परीक्षा शुल्कामध्ये वाढ, 2025 साठी नवं शुल्क आकारलं जाणार। पीएसआय शारीरिक चाचणीचं वेळापत्रक जाहीर, मे ते 6 जून या कालावधीत नवी मुंबईत होणार परीक्षा। मसाले उत्पादनांची झाडाझडती खोळंबली, एफडीएचे अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामात गुंतल्यामुळे फक्त 50 नमुने संकलित। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी आज विशेष न्यायालय सुनावणार निकाल, 11 वर्षांनंतर येणार कोर्टाचा निर्णय। कुलाब्यात 11 मे रोजी पाणी पुरवठा बंद, जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी लागणार 8 तासांचा कालावधी। कडक उन्हामुळे सुक्या मेव्याची विक्री 50% घटली, तापमान वाढीमुळे ग्राहकांची सुकामेवा खरेदीकडे पाठ। हिंगोलीत शेतकऱ्याकडून 20,000ची लाच घेणारा महसूल विभागाचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, लाचखोर अधिकारी उत्तम डावखुरेवर गुन्हा दाखल। पेडमधील रायबादेवीच्या यात्रेचा उत्साहाशी गेला, 100 वर्षांची परंपरा कायम, काठ्या पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविकांची गर्दी।